पुण्यातील मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना। दाभाडे शहराजवळ प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळला। अनेक पर्यटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त। लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती। 5 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता। कुंडमळ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी, त्यातच या ठिकाणचा पूल कोसळला। घटना रविवारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे। घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल। घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले। नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू। 15 ते 20 रुग्णवाहिका दाखल। पूल आधीच जीर्ण अवस्थेत, पुलाच्या ढिगाऱ्यातून बचाव पथकाला दुचाकी देखील सापडली। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। सुप्रिया सुळेंनी घेतला घटनेचा आढावा। घटनेबाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी माझं बोलणं झालं असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवतील। माझी नागरिकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना आवश्यक ती काळजी घ्या। सुरक्षेच्या नियमांचं तंतोतंत पालन करा। सुप्रिया सुळेंचं ट्विट। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील जखमी लोकांना रुग्णालयात दाखल केलं। एनडीआरएफ टीम घटनास्थळी, आवश्यक ती मदत पुरवली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। दुर्घटनेत मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। दुर्दैवी घटना आहे, अपघात आहे। घटनाग्रस्तांच्या दुःखात आपण सहभागी। घटना का घडली, कशामुळे घडली याची चौकशी व्हावी। आशिष शेलारांची प्रतिक्रिया। ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शासन प्रशासनाने सतर्क राहणं गरजेचं। शरद पवारांचं ट्विट। जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करा। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश। जमेल त्या पद्धतीनं मदत कार्य सुरू। आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू, 6 पर्यटकांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू। आमदार सुनील शेळकेंची माहिती। पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक, तितकीच मनाला वेदना देणारी। बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आदित्य ठाकरेंचं ट्विट। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल। घटनेचा घेतला आढावा। 20 ते 25 जण वाहून गेल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी। आमदार रोहित पवार यांची इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत ट्विट करत प्रतिक्रिया। हा पूल पादचारी होता। शेतकऱ्यांना पायी येण्या जाण्यासाठी रस्ता बनवला गेला। 101 पर्यटकांनी गर्दी केली। आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी। मोडकळीस आलेल्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणं गरजेचं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। सगळ्या बातम्यांनी मनाला वेदना होता। देवाच्या मनात काय माहीत नाही, पण घडलेल्या दुर्घटनेनं मनाला वेदना झाल्या। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। आजची घटना दुर्दैवी, बचाव कार्य सुरू। अनेक लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीस सर्वांना खेळू पाहतायत। राऊत राज ठाकरे फडणवीस भेटीवर राऊतांचं वक्तव्य। ठाकरे ब्रँड कुणीच मिटवू शकत नाही। महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अपराजित। राऊतांचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली उद्या तातडीची बैठक। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आज मुंबईत मेळावा। मंत्री आशिष शेलार मेळाव्यात मार्गदर्शन करणार। हायकोर्टाने पीओपीच्या मूर्तीवरील निर्बंध हटवल्यानंतर मेळावा। तुम्ही माझे शिवसैनिक आहात की घोसाळकरांचे? उद्धव ठाकरेंचं दहिसरच्या शिवसैनिकांना सवाल। दहिसर वॉर्डमधील शाखा प्रमुख, गटप्रमुखांना बैठकीसाठी बोलावलं। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी नगर परिषदेच्या वतीनं बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची पाहणी केली आहे। नाट्यगृहाचं काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण। सुमारे 1,82 लाख रुपयांच्या निधीतून खरेदी केलेल्या वाहनांचं लोकार्पण।
यवतमाळमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रलंबित कामं तातडीने पूर्ण करण्याच्या पालकमंत्री संजय राठोड यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। योजनेअंतर्गत 588 कामं मंजूर, 85 कामं पूर्ण तर 39 कामं प्रगतीपथावर। वक्फ सुधारणा कायद्याविरोधात यवतमाळमध्ये मुस्लिम बांधवांकडून निषेध। कायदा मागे घेत नाही तोपर्यंत निषेध सुरूच ठेवण्याचा इशारा। सिंधुदुर्गात ओरोस इथे कौशल्य विकास केंद्राची स्थापना। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची संकल्पना। केंद्रात युवा वर्गाला बांधकाम, फर्निचर, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन आदींचं 6 महिन्यांचं मोफत प्रशिक्षण। परभणीत पालिका निवडणुका AIMIM पक्ष सर्व ताकदीने लढवणार। पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झैन यांचं वक्तव्य। भंडाऱ्यात साकोली तालुक्यात शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। आमदार परिणय फुकेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। धाराशिवमध्ये भाजप शिवसेनेत संघर्ष। जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून वाद। पालकमंत्र्यांचं पत्र माध्यमातून आल्याने भाजप नेते नाराज। फादर्स डे निमित्त पूर्वेश सरनाईकांचं गाणं। माझे दोस्त माझे दैवत माझे पप्पा। प्रताप सरनाईकांना फादर्स डेची अनोखी भेट। मंत्री पंकजा मुंडे अमरावतीच्या दौऱ्यावर। अमरावतीत घेतलं अंबादेवी आणि एकविरा देवीचं दर्शन। चंद्रपुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार। बैठकीला आमदार भास्कर जाधव यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते विशेष उपस्थित। पुण्यात हेरिटेजग्रस्त समितीचं शनिवारवाडा परिसरात घंटानाद आंदोलन। स्थानिक रहिवाशांकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात राहतो आमचा गुन्हा आहे का? स्थानिकांचा प्रशासनाला सवाल। संतोष देशमुख यांच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च मुख्यमंत्री करणार। मुलगा विराटचा SK इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये प्रवेश। 8वी ते 12वी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च मुख्यमंत्री करणार। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा 18 जून रोजी। 19 जून रोजी पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार। संत गजानन महाराज पालखीचे हिंगोलीत ठिकठिकाणी स्वागत। जिल्ह्यात 3 दिवस मुक्कामानंतर पालखी परभणीकडे रवाना होणार। मध्य रेल्वेची उपनगरीय गाड्यात विशेष मोहीम। प्रथम श्रेणी डब्यात तपासणी मोहीम 16 जून पासून सुरू होणार। बुलढाण्यातील चिखलीमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन। बुलढाणा, अकोला, वाशिम या 3 जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग। राज्यातील साखर कारखान्यात वापरणार AI तंत्रज्ञान। AI साठी 6% व्याजदर कर्ज देणार। राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना कर्ज। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत उड्डाणपुलाच्या खालील भागाला तडा। कॉन्क्रीटचा काही भाग कोसळण्याची भीती। 2 दिवसात तांत्रिक समिती या भागाची पाहणी करणार। मोहोळ तालुक्यात कुख्यात गुंड शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेखचा पुणे शहर पोलिसांकडून एन्काउंटर। सिव्हिल रुग्णालयात आरोपीचे वडील आणि पत्नीसह नातेवाईकांचा आक्रोश। पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची नातेवाईकांची मागणी। पुण्यात श्वानाचा मुलावर हल्ल्यात मुलगा किरकोळ जखमी। हडपसर भागात असलेल्या कामठी वस्तीतील घटना। छत्रपती संभाजीनगरात कर न भरता वाहतूक करणाऱ्या वाहनांवर RTOची कारवाईतील जप्त केलेल्या 58 वाहनांचा लिलाव। 42 वाहनांची विक्री तर RTOला 48,50,000 उत्पन्न। डिजिलॉकरमध्ये आता वीज बिलांचाही समावेश। राज्यातील 3 कोटींहून अधिक वीज ग्राहकांना लाभ घेता येणार। छत्रपती संभाजीनगरातील 3,60,000 ग्राहकांचा समावेश। चंद्रपुरात हत्तीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू। सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर येथील घटना। वाशिममध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून रवींद्र काळेला आर्थिक सहाय्य। युवकांनी सुरू केलेल्या राजश्री फेटा उद्योगामुळे स्थानिकांना रोजगाराचा नवा पर्याय उपलब्ध। रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करणार। पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचं प्रतिपादन। चिपळूणमध्ये नागरिकांसमवेत घेतली बैठक। बुलढाण्यात हरवलेले आणि चोरीला गेलेले 22 मोबाईल नागरिकांना परत केले गेले। शहर पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई। 3,30,000 रुपयांच्या 22 मोबाईल्सचा शोध। धाराशिवमध्ये आळणी गावात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांना अध्यापन। 39 दिवस विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा तयारीचे दिले धडे।
राज्यातील पहिलीच्या विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण दिलं जाणार. नवीन अभ्यासक्रमात गाणी, चित्रकला, खेळ, नृत्य यांचा समावेश. अभ्यासक्रमात शिष्टाचार, नीतिमूल्य आणि जीवनमूल्येही शिकवली जाणार. MHT CET परीक्षेचा निकाल 16 आणि 17 जूनला लागणार. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची माहिती. शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीचे पासेस विद्यार्थ्यांना थेट शाळेत मिळणार. उद्यापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम. मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्थानिक एसटी प्रशासनाला सूचना. भिवंडी निजामपूर शहर पालिका क्षेत्रात उद्या 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद. दैनंदिन देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या सकाळी 9 वाजेपासून ते मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी बंद. वंदे भारत रेल्वे आता नांदेडपर्यंत प्रवास करणार. CSMT ते जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत धावणार. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर 14 लेनचा उड्डाणपूल तयार होणार. कराड शहराजवळ कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान उड्डाणपुलाचं काम सुरू. चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 213 नामांकन दाखल. निवडणुकीत अ गटात 4 उमेदवारांविरोधात उमेदवार नसल्याने बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा. परभणीत पूर्णा शहरात उड्डाणपुलाच्या कामासाठी उपलब्ध केलेल्या पर्याय मार्गाची दुरावस्था. मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ. मार्ग तात्काळ दुरुस्त करण्याची प्रवाशांची मागणी. परभणीत कोप गावात शाळा आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छता मोहीम. मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचा सहभाग. कराड तालुक्यात कळंत्रेवाडी परिसरात बिबट्याचा वावर. बिबट्याचा घराबाहेरील श्वानावर हल्ल्याचा व्हिडिओ CCTVत कैद. नागरिकांना सतर्क राहण्याचं ग्रामपंचायतीचं आवाहन. बुलढाण्यात गोरक्षकांकडून 18 म्हशींना जीवनदान. म्हशींची अवैध वाहतूक करणारं वाहन पकडलं. 3 जणांना अटक. लातूर जिल्ह्यात घोड्यांना ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे एका घोड्याला दयामरण तर 21 घोड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे आणि हरियाणाला पाठवले. अलिबागच्या चौल परिसरात अवैध वृक्षतोड. वनविभागाच्या धाडीत 1,30,000चा माल जप्त. चौघांवर गुन्हे दाखल. 500 रुपयांच्या वैयक्तिक बॉन्डवर सुटका. मुसळधार पावसामुळे कोकणातील सर्वच धबधबे फेसाळले. रत्नागिरीतील सवतकडा धबधबा ओसांडून वाहू लागला. गोंदियामध्ये शासकीय आश्रमशाळेतील नर्स भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप. पैसे घेऊन नियुक्ती केल्याचा उमेदवारांचा आरोप. पैसे न दिल्यामुळे यादीतून नाव कापल्याची उमेदवारांचं म्हणणं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.